बीडच्या परळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर पाहायला मिळाले। यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपवर्गीकरण मुद्द्यावरून शायरीच्या माध्यमातून थेट निशाणा साधलाय। राग किती झाली यापेक्षा घर जाळण्याचा इशारा कोणी दिला हे पाहणं महत्त्वाचं आहे, अशा शब्दात त्यांनी राज्यात सुरू असलेल्या वादावरून राजकीय टोला लगावलाय। तसंच महापुरुषांना जातीपातीत न वाटता सर्वांनी एकत्र येऊन जयंत्या साजरा कराव्यात असं आवाहनही धनंजय मुंडे यांनी यावेळी केलंय। प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर, भावड्या कराड, अजयजी मुंडे, पवन मुंडे, अयुभाई प्रधान, शकील कुरेशी, ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे, योगेश मेलिकुदळे, अंजलीबाई माळी, विक्रम मिसाळ, नितीन बागवाले, तानाजी बाबळे, अश्विन गोगरकर, आकाश चव्हाण, सुनील मस्के, रमेश मस्के, मीराताई केशव नागरगोजे त्यांनी संचलन केलं। ते माझे सहकारी हनुमंत गायकवाड, तिथं उपस्थित साठेनगर जयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य, मी साठेनगर मध्ये इथं उपस्थित असलेल्या अनेक जणांचं नाव घेऊन पण पुढे आणखीन SIRची एक बैठक आहे, महत्वाची, ती वेळेत व्हावी म्हणून त्या सर्वांची क्षमा मागून आजच्या या जयंती उत्सवाला इथं उपस्थित साठेनगर आणि परळी नगरीतील माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, आणि माझ्या इथं उपस्थित तरुण आवाज, सर्वप्रथम लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या लेखणीला, त्यांच्या साहित्याला त्यांच्या शाहिरीला मी एक वंदन करतो आणि आपल्या सर्वांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो। मी अनेकदा अनेक ठिकाणी अशा जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो, या देशाने जगाला अनेक महापुरुष दिले आणि त्यांना आपण महापुरुष म्हणत गेलो, कारण त्यांनी समाजासाठी नाही तर मायबाप जनतेसाठी काम केलं। पण मागच्या अनेक दिवसापासून, काही वर्षापासून मी पाहतो की हे सर्व महापुरुष सुद्धा आपण आपल्या आपल्या जातीत, आपल्या धर्मात बांधून घेतो। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली आणि तो जयंती उत्सव साजरा करायचा म्हणलं की फक्त मराठा समाजानं पुढे यायचं आणि ती जयंती साजरी करायची। का छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच फक्त मराठा समाजासाठी स्वराज्य उभं केलं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्मासाठी स्वराज्य उभं केलं। त्या स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी ना छत्रपतीचं स्वराज्य, ना शिवाजीचं स्वराज्य, ना भोसलेचं स्वराज्य, ते रयतेचं राज्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस सांगितलं। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मराठा समाजाने नाही तर सर्व 18 पगड जाती धर्मातल्या लोकांनी घेऊन साजरी केली। महात्मा फुलेंची जयंती आली की पाली समाजाने एकत्र यायचं, त्यांनी जयंती साजरी करायची। का महात्मा फुलेंनी स्वातंत्र्याच्या अगोदर
जी शिक्षणाची चळवळ उभी केली, ती शिक्षणाची चळवळ फक्त माळी समाजासाठी नाही, तर गरीबातल्या गरीब कुठल्याही जातीतला असो, कुठल्याही धर्मातला असो, ती चळवळ महात्मा फुलेंनी त्या जाती धर्मातल्या सर्व लोकांसाठी केली होती. माळी समाज तसंच परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत, तसंच अण्णाभाऊ साठे असतील, भगवान बाबा असतील, हे सर्व महापुरुष आपण आपल्या आपल्या जातीत बांधले. माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, आजच्या जयंतीला इथं उपस्थित प्रत्येक जण जो कुठल्या जातीचा असेल त्यांनी आपल्या मनाशी गुणगाड बांधली पाहिजे की हे महापुरुष आपले, तर यांची जयंती आपण सर्वांनी एकत्र येऊन साजरी करू. मला महाराष्ट्राचं माहित नाही, देशाचंही माहित नाही, पण मला परळी वैद्यनाथ नगरीचं माहिती आहे की ज्या वेळेस अनेक वर्ष या सर्व महापुरुषांच्या जयंत्या आम्ही साजऱ्या करत होतो, त्यावेळेस एक आदर्श घालून दिला होता या महाराष्ट्राला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव समिती आली, जयंती आली, समिती केली. त्या समितीचा अध्यक्ष आम्ही मुस्लिम समाजाचा केला. अनेक वर्ष आपण सार्वजनिक जयंती त्या पद्धतीने परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आली, त्याचा उत्सव समिती झाली की त्या उत्सव समितीचा अध्यक्ष बाजीराव भैयांना. असे किती महापुरुषांची उदाहरणं देऊ की ज्यातनं खऱ्या अर्थानं आपण समजतो की हे महापुरुष फक्त एका जातीचे नाहीत, तर सर्व जाती धर्माचे. या परळीनं अनेकदा या महाराष्ट्राला सांगितलंय, हे विसरून जमणार नाही. हे पुन्हा एकदा आज आठवण करून द्यायचं, कारण मधल्या काळात कोविड पासून सार्वजनिक जयंत्या उत्सव साजरा करणं बंद झालं. तिथं भैया आहे, तिथं वैजनाथराव आहे, तिथं शकील भाई आहे, तिथं अजय आहे, तिथं अनेक आहे, अयुब भाई आहे, पवन आहे. माझी सर्वांना विनंती आहे की पुन्हा एकदा आपण नव्यानं सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन या सर्व महापुरुषांच्या जयंत्या एवढ्या उत्सवात साजरा करू किंवा महाराष्ट्रानं बघितलं पाहिजे की ह्या महापुरुषांची एक समाज नाही, तर सर्व जाती धर्माचे एकत्र येऊन त्या ठिकाणी उत्सव साजरा करू. मी जर अण्णाभाऊ साठेंच्या वर बोलायला लागलो तर मी कसा मूळ व्याख्याता त्यांना सांगितलं. जगतकर सरांना माहिती अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजापासून धर्मवीर संभाजी महाराजापासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांवर या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन अनेक मोठ्या मोठ्या व्याख्याच्या सोबत मी व्याख्या दिली. वाटेगाव ज्या वेळेस मुंबईकडे अण्णाभाऊ निघाले, त्यांच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती. आज अण्णाभाऊंनी ते साहित्य लिहिलंय. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पुढे जात असताना त्यांच्या मागे ज्या वेळेस अण्णाभाऊ आपले विचार लिहित होते, एक फुकिरा कादंबरी जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचा उल्लेख जगतकर सरांनी केला. ती फकीरा कादंबरी बाबासाहेबांची पहिली भेट घेत असताना अण्णाभाऊ साठेंनी कुणाला भेट दिली असेल तर ती परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. इथं वर्गीकरणाच्या संदर्भात विषय आला, यातनं काय होणार आहे हे नियतीला माहिती आहे. पण पहिलंच काय आपल्या जिल्ह्याच्या महाराष्ट्रात
आता जे काही जाती पाती धर्माचं चाललंय ते कमी आहे की आपण पुन्हा नव्यानं अनेक गोष्टी करतो. त्या सर्व 18 पगड जाती जमाती पुन्हा गोविंदाला या महाराष्ट्रात नांदल्या पाहिजेत. हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने आपल्याला शिकवलं. ते मात्र मागच्या काही दिवसापासून ते जाती पातीचं एवढं भयंकर आग डोम आता पुढे आलाय. याला आपण सर्वांनी एकत्र आहोत हे दाखवूनच ही आग विझवण्याची गरज आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.